नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरामध्ये आटातटी आणि तटागटीचं जरी राजकारण असेल, द्वेषाचं राजकारण असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन भाऊ ठाकरे बंधू ब्रँड आहे तो एकत्र आला आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय. त्या अनुषंगाने काल राज ठाकरे यांचं आगमन ठाणे शहरामध्ये झालं. ठाणे शहरामध्ये आल्यानंतर आपणाला मोठ्या संख्येनं त्याचा आपणाला सत्कारी आणि स्वागत सोहळा आपण पाहिला. पण त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 12D मधून महेश परशुराम कदम समाजातल्या अनेक घटकांशी ज्यांचं अतुलनीय नातं आहे असे महेश परशुराम कदम माझ्याशी जोडलेले आहेत. कदम साहेब, गेले अनेक वर्ष आपण समाजाशी एकरूप आहे, अनेक वर्ष आपण समाजाची सेवा करताय. आज पक्षाने आपल्यावरती एक निष्ठा आणि एक श्रद्धा आणि विश्वास दाखवलाय, काय सांगाल? मी आभार व्यक्त करतो महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांचं. मी आभार व्यक्त करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं. मी आभार व्यक्त करतो आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं. मी आभार व्यक्त करतो शरदचंद्र पवार साहेब यांचं की आम्हाला प्रभाग 12 मधून जे चारही उमेदवार महाविकास आघाडी दिलेले आहेत त्यातले 2 उमेदवार रुपेश जाधव असतील, रक्षावहिनी मांडवकर असतील, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आहेत. 2 उमेदवार सौ नंदिनी राजन विचारे आहेत आणि 1 उमेदवार मी स्वतः आहे महेश कदम म्हणून. ह्या चारही उमेदवारांना महाविकासाच्या नेत्यांनी तुमच्याकडे पैसे किती हा प्रश्न विचारला नाही, तुमची निष्ठा किती आहे हा प्रश्न विचारला आणि आम्ही सगळ्यांना सांगितले आम्ही निष्ठावंत आहोत आणि ह्या पुढे राहणार. आणि ह्यांच्याबरोबर मलाही तिथे तिकीट दिली. 2:55 मला एबी फॉर्म मिळालेला आहे. म्हणजे 30 डिसेंबर 2:55 माझं शिवसेनेमध्ये पुनर्जन्म झालेला आहे. कदम साहेब, गेले अनेक वर्षापासून विविध कार्यक्रम आम्ही भाजपमध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवले, अनेक कामं आपण केली. पण शेवटच्या अंतिम टप्प्याला आपणाला शिवसेनेनं आपल्यावरती विश्वास दाखवला. काय वाटते, या पक्षामध्ये एक वेगळं अशा आटलट असतील, राजकारणाच्या फळ्या असतील, पण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये भ्रष्टाचाराचा उन्माद माजलाय, काय सांग? मला एक गोष्टीचा आनंद आहे की गेले 15 दिवस मी हात मोकळे करून प्रचार करतोय. म्हणजे हात मोकळे म्हणून मी पैसे वाटत नाहीये, पण आता मला कोणाचं बंधन राहिलं नाहीये. जिथे जिथे भ्रष्टाचार होत असेल आणि होणार असेल तिथे तो पूर्णपणे उकरून टाकायची हिंमत आणि ताकद या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेना दोन्ही ठाकरे ब्रँडच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नक्कीच आहे आणि ह्या पुढे आम्ही ती कंटिन्यू तसंच ठेवणार आहे. राहिली गोष्ट भ्रष्टाचार, हा ठाण्यामध्ये कीड लागलेली आहे. हा भ्रष्टाचार सगळ्यात जास्त कीड 2022 चालू झाली. 2022 इथल्या अनैसर्गिकरित्या एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ज्यांनी तो निधी वाटत सुटले 5 कोटी 20 कोटी 50 कोटी अमाप असा निधी त्या नावाचा घेतला गेलाय, ज्याचं काम पूर्ण झालं नाही पण बिल 100% अदा केलंय. आज महापालिका कमीत कमी 3,000 कोटीच्या कर्जावरती आहे. ठाणे महापालिका 3,000 कोटीच्या कर्जावरती आहे. याचं कारणीभूत फक्त त्यावेळेचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि शिवसेनेचे गद्दार सेनेचे पदाधिकारी. काय वाटतं, आपण भाजपमध्ये सुद्धा काम करत होता अनेक वर्ष आणि अंतिम शेवटच्या टप्प्याला मात्र आपल्यावरती शिवसेनेनं जोखमदारी आली. खऱ्या अर्थानं हे सगळं बघत असताना एक वेदना होता. भाजपमध्ये माझा करेक्ट कार्यक्रम केला पैशाच्या जीवावरती. पहाटे 7:30 मला सांगण्यात आलं की एबी फॉर्म तुम्हाला मिळणार आहे. एबी फॉर्म दुपारी 12:30 पर्यंत वाट पाहिली. नंतर मला कळलं की ठाण्याच्या इटर्निटी मॉलच्या इथे एका बंदिस्त ऑफिसमध्ये मीटिंग झाले आणि तुमचा एबी फॉर्म रितसर विकला गेलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे ना, एबी फॉर्म विकलाय ना, महेश कदम विकला गेला नाहीये ना. एबी फॉर्म हा कागद आहे, तो कागद विकला गेला, ते माणूस अजून जिवंत आहे ना. आणि त्याच माणसाच्या जिवंतपणावरती या सगळ्या निष्ठावंत शिवसेनेच्या जीवावरती मला 2:55 आदरणीय उद्धव साहेबांचा आदेश आला आणि मला 2:55 उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा खऱ्या शिवसेनेचा मी अधिकृत उमेदवार झालो. आता मी मस्तपैकी 15 दिवस पूर्णपणे ही निवडणूक बारकाईने पद्धतशीर हाताळायचा प्रयत्न करतोय. किती कोणी फोडाफोडीचं राजकारण केलं तरी प्रभाग 12D हा नक्कीच कमळाबाईला आणि गद्दार सेनेच्या धनुष्यबाणाला फाडल्याशिवाय राहणार नाही.
खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो एक ज्यावेळी उमद नेतृत्व आणि स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून समाज मनाला काम करणारे महेश परशुराम कदम यांचा प्रवास तर आपल्याला माहीत असेल, पण मात्र ज्या पक्षावरची निष्ठा होती, श्रद्धा होती आणि त्याच पक्षानं मात्र खऱ्या अंतिम क्षणाला मात्र महेश परशुराम कदम यांच्या भावना कुठेतरी आपल्याला दुखवल्या बघायला मिळते आणि खरे मोठ्या श्रद्धाने या माझ्या बंधू जोडलेल्या महेश दादाने अनेक काम केलेले प्रभागमध्ये स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून काढले. माणसातलं माणूस पण जपणारा माणूस म्हणून महेश दादांच्या ओळखलं जातं, पण अंतिम टप्प्यामध्ये आपल्याकडे आल्यानंतर आपल्या पक्षानं त्यांच्यावरती श्रद्धा दाखवलेली आहे. हे महेश दादांचं काम आहे आणि काय वाटतंय आपल्याला आता मतदाराच्याला काय वाटतं? खरं तर आम्ही सर्व चंदनवाडी शिवसेना अगदी हे गद्दार फुटल्यापासून तर आतापर्यंत आणि यापुढे सुद्धा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं. चंदनवाडी शाखेमध्येच पहिला बॅनर उद्धव साहेबांचा लागला. आपणच आमची बाईट घ्यायला होतात. खऱ्या अर्थानं आम्ही महेश कदम साहेबांना पूर्वीपासूनच 2 वर्षापासूनच आम्ही त्यांच्या पाठीशी होतो का तुम्ही इकडे या, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करा, तुम्ही आमच्याबरोबर काम करा. त्यावेळेला काही अशी परिस्थिती निर्माण झाली की ते म्हणाले की मी भारतीय जनता पक्षाचं काम करतो. तर अगदी लास्ट मोमेंटला त्यांना भारतीय जनता पार्टीने काय म्हणतो ना, आपली काय जात म्हणा किंवा आपली याद म्हणा हे दाखवून त्यांना तिकीट नाकारलं. असं असताना सुद्धा आदरणीय राजे विचारे, आदरणीय केदार दिघे साहेब आणि आमचे चंदनवाडी शाखेनं आम्ही उमेदवार म्हणून महेश कदम यांना स्वीकारलं. आणि तुम्हाला मी ठामपणे खात्रीला एक सांगतो की जसं आम्ही महेश कदम यांना आमचे उमेदवार म्हणून स्वीकारलेत, तसं नगरसेवक म्हणून निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी आमची सर्वांची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 80% आपणाला समाजसेवा आणि 20% राजकारण आपणाला, पण मात्र ज्या पद्धतीनं महेश परशुराम कदम ज्या पद्धतीनं आपणाला माणसातलं माणूस पण जपणारे बघतायत, समाजातल्या रणलागड्यांचा आधार आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळं ह्या निवडणुकामध्ये महेश परशुराम कदम यांनी केलेली कामं आणि त्यांची निष्ठा ही मात्र नक्कीच कुठेतरी आपल्याला फळाला लागेल असं म्हणा हरकत नाही. कॅमेरामॅन चेतन तेलवडे साहेब, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.